नमस्कार, मी पुष्पा. स्वाद आस्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथून बाजारातून मशरूम आणलेले आहेत. तर मशरूम कसे साफ करायचे तुम्हाला सांगते. मशरूमवरची ही पातळ साल आहे ना, ती काढून टाकायची आहे आपल्याला. सर्व मशरूम आपण असे साफ करून घेतलेले आहेत. आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. त्याला 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्याच्यावरती माती असते. अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून धुवून काढायचे आहेत. तर मी स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात आपण. आता मशरूमचे तुकडे झालेले आहेत. तर आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर मी इथे मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे आणि काश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे. हे सर्व आपण मशरूमला व्यवस्थित लावून घेऊयात आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूयात. इथे मी टोमॅटो आणि काजू हे घेतलेलं आहे. याची आपण पेस्ट बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पेस्ट बनवलेली आहे मी. आता इथे आलं आणि लसूण पण घेतलेलं आहे मी बारीक करून. तसेच खडे मसाले घेतले आहेत फोडणीसाठी. आता इथे तवा गरम झालेला आहे. थोडं तेल टाकून आपण मशरूम त्यामध्ये परतून घेऊयात, म्हणजे मशरूमला छान चव लागते. थोड्या वेळच परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही परतून घ्यायचं. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे. जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. खडे मसाले टाकून घेऊयात. आता मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण त्यामध्ये टाकूयात. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण आलं आणि लसूण आहे ना, ते टाकून घेऊयात. आलं आणि लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये. आता आपण जी पेस्ट बनवली आहे ना काजू आणि टोमॅटोची, ती त्यामध्ये टाकून घेऊयात. व्यवस्थित परतून घेऊयात मसाला. आता इथे मी धना पावडर 1 चमचा घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, मसाला घेतलेला आहे आणि मीठ. मसाला तुमच्या घरी असेल तो मसाला वापरू शकता. मी इथे काश्मीरी चिली पावडरच घेतलेले आहे, कारण मला जास्त स्पायसी बनवायचं नाहीये. तर हे सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यावरती आपण झाकून ठेवूयात. 10 ते 15 मिनिटात आपला मसाला तयार होतो. पण मधून अधून याला हलवायचा आहे, कारण काजू असल्यामुळे ते मसाला खाली लागू शकतो. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. कढईला तेल सुटलेलं आहे, त्यामुळे आपला मसाला छानच भाजला आहे. आता यामध्ये आपण मशरूम फ्राय केले आहेत ना, ते टाकून घेऊयात. अगदी ही हॉटेलसारखी भाजी बनते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खरंच खूप छान भाजी लागते. झाकण ठेवूयात आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. दिसायला किती छान दिसत आहे आणि खरंच तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. ही खाण्यासाठी अतिशय उत्तम लागते. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.